अवघ्या काही तासांच्या पावसांमध्ये नाशिक शहरात खड्ड्यांचं कसं साम्राज्य झालंय आणि नाशिककरांना जीव मुठीत धरून या पाण्यामधनं कसं जावं लागतं याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला बघायला मिळतंय। नाशिक मुंबई महामार्गावर एकीकडे फ्लायओव्हरवर खड्डे पडलेत, दुसरीकडे या महामार्गावर पूर्णपणे खड्डे पडलेले असताना आता अशा पद्धतीनं या रस्त्यांच्या खड्ड्यांमधून वाहतूकदारांना प्रवाशांना प्रवास करावा लागतोय। काल परवाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ज्यावेळेला नाशिकमध्ये आले त्यावेळेला या खड्ड्यांमुळे त्यांना देखील वेगळा मार्ग पत्करून सभास्थळी दाखल व्हावं लागलं। उद्या नाशिकमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत आहेत आणि त्यामुळे आता या एकूणच कार्यक्रमाच्या पूर्वी तरी शहरातले खड्डे बुजवले जाणार का असा सवाल उपस्थित होतोय। काही प्रवासी आहेत आपल्यासोबत, काय त्रास होतोय नेमका? साहेब असं वाटतं गाडी चालवावी की नाही चालवायची, गाडी तोडून टाकायची का? एवढे मोठमोठे खड्डे प्रत्येक 4 दिवसानंतर हे रिपेअर होतात, पुन्हा 4 दिवसानंतर हे खड्डे होतात, ट्रॅफिक जाम होऊन जाते, वेळेचं भान राहत नाही। कसं गाडी चालवायची, कृपया शासनाने याची दखल घ्यावी। आपण बघतोय की प्रवाशांना वाहतूकदारांना प्रचंड मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागतोय। आपण दृश्यांमध्ये फक्त गाड्या बघा, या गाड्या ज्या या ठिकाणून येत आहेत त्यांना इतका प्रचंड मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागतोय। पोलिसांनी आणि प्रशासनाने एक प्लॅस्टिकचं बॅरिकेड फक्त लावण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी केलेला आहे, मात्र तरी देखील हे खड्डे नेमके कधी बुजवले जाणार असा संतप्त सवाल आता नाशिककर उपस्थित करत आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उद्या नाशिकमध्ये येत आहेत आणि त्यानिमित्तानं तरी नाशिककरांना हे खड्डे बुजवून दिलासा द्यावा अशी माफक अपेक्षा नाशिककरांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।